नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील मी श्रीराम शेजाळ व माझे सहकारी ओंकार सरदे, संकेत सावंत, प्रवीण राऊत व सौरभ शेळके आम्ही ग्रामीण कृषी कार्यान्वयनाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री व्हॅक्सिनेशन कॅम्पचे आयोजन केले. त्यासाठी सर्वप्रथम पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 नावरा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर ओंकार चव्हाण व डॉक्टर प्रतीक तरटे यांच्याकडून चालू परिस्थितीमध्ये येणाऱ्या कॉमन डिसीजबद्दल माहिती घेतली. त्यांनी सदर परिस्थिती पाहता कॉमन कोल्ड इन पोल्ट्री बर्ड या डिसीजबद्दल माहिती दिली. त्यानंतर आम्ही वैभव पोल्ट्री फार्म या एसी पोल्ट्रीला भेट दिली. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी आम्हाला सिरिंज, कॅप, ग्लोव्हज, व्हॅक्सिन, ॲप्रॉन, मास्क याची गरज लागते. पोल्ट्री मालक वैभव कोळपे यांनी आम्हाला पोल्ट्री बद्दल माहिती सांगितली. त्यामध्ये त्यांनी कोंबड्याला द्यायचे खाद्य, त्यासाठी त्यांच्या वाढीसाठी घ्यायची काळजी, तसेच त्यांचे वजन व एसी पोल्ट्रीचे फायदे व तोटे सांगितले. त्यानंतर त्यांनी आम्हाला व्हॅक्सिन कशी द्यायची याची प्रात्यक्षिक करून दाखवली. नंतर आम्ही शेतकऱ्यांसमोर कॉमन कोल्ड इन पोल्ट्री बर्ड चे लसीकरण केले. यासाठी डॉक्टर ओंकार चव्हाण व डॉक्टर प्रतीक तरटे तसेच पोल्ट्री मालक वैभव कोळपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.